दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज मोठा दिलासा मिळाला। कथित मद्यधोरण घोटाळ्यामधून दिल्लीतल्या राउज अव्हेन्यू कोर्टानं या दोनही नेत्यांसह एकूण 20 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे। या निर्णयामध्ये कोर्टानं सीबीआयवर चांगलेच ताशेरेही ओढलेत। सीबीआयनं तपास नीट केला नाहीये, पुरावे दिले नाहीयेत, एकही साक्षीदार उभा केला नाहीये, हे अत्यंत गंभीर असल्याचं कोर्टानं म्हटलं। केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सरकारनं मद्य धोरणात बदल केला होता। यामध्ये काही विशिष्ट मद्य व्यावसायिकांना लाभ मिळावा हे लक्षात ठेवून धोरण बनवलं आणि त्यांच्याकडून लाच घेतली गेली असा आरोप सीबीआयनं केला होता। मोदी जी ने और अमित शाह जी ने मिलके आजाद भारत का सबसे बड़ा राजनीतिक षड्यंत्र रचा। आम आदमी पार्टी को खत्म करने के लिए आम आदमी पार्टी के सबसे बड़े 5 नेताओं को जेल में डाल दिया गया। यहां तक कि सिटिंग चीफ मिनिस्टर, जो आज तक भारत के इतिहास में कभी नहीं हुआ, सिटिंग चीफ मिनिस्टर को उसके घर से घसीटकर जेल में डाला गया और 6 महीने तक जेल में रखा गया। हमारे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया जी, उनको लगभग 2 साल तक जेल में रखा गया। पूरा का पूरा फर्जी केस था। हमारे ऊपर कीचड़ फेंका गया। 24 घंटे टीवी चैनलों के ऊपर डिबेट चलते थे, खबरें दिखाई जाती थी केजरीवाल भ्रष्ट है, केजरीवाल भ्रष्ट है। ये केजरीवाल भ्रष्ट नहीं है। मैंने केवल अपनी जिंदगी में ईमानदारी कमाई है। इन्होंने झूठा केस लगाया और आज ये साबित हो गया। कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है, मनीष सिसोदिया कट्टर ईमानदार है, आम आदमी पार्टी कट्टर ईमानदार है। आणि या संदर्भात कोर्टानं नेमकं काय काय म्हटलं आज निकाल देताना त्यावरही एक नजर टाकूया। सीबीआयनं भली मोठी चार्जशीट दाखल केली आहे, पण एकही साक्षीदार सीबीआय हजर करू शकली नाही। मद्य धोरणामध्ये घोटाळा झाला याचा एकही ठोस पुरावा आम्हाला प्राप्त झालेला नाही। विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये धोरणांमध्ये बदल होणं हे नित्याचं असतं। महसूल वाढावा यासाठी ते गरजेचं सुद्धा असतं। पण केवळ त्या धोरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही म्हणून त्याला घोटाळा म्हणता येत नाही। सरकारी धोरणांचा खासगी आस्थापनांना फायदा झाला म्हणजे तो भ्रष्टाचारच असंही म्हणता येत नाही। सीबीआयला एकही आरोप व्यवस्थितपणे सोडाच, पण प्रथमदर्शनी सिद्धही करता आला नाही। कुलदीप सिंग नावाच्या आरोपीला तर काहीही संबंध नसताना यामध्ये गोवण्यात आलं। याच कारणानं आम्ही तपास अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देतोय। जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि संस्थात्मक सचोटी अबाधित राहण्यासाठी ही कारवाई गरजेची आहे। राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी या संदर्भात काय विश्लेषण केले बघूयात। 2021-22 मधला असेल, दिल्लीच्या सरकारने मद्य धोरण जाहीर केलं। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मद्य धोरण जाहीर करताना मद्य विक्रेत्यांना विविध सवलती दिल्या गेल्या। लायसन फी माफ करणं, पेनल्टी माफ करणं, प्रॉफिट मार्जिन 12.5% पर्यंत ठेवणं, अशा पद्धतीचे निर्णय घेतले। आणि हे निर्णय घेताना
सरकारला अधिकचा महसूल मिळेल असे दावे केले गेले. मात्र याविषयी भारतीय जनता पक्षाने उलटच प्रचार केला आणि या प्रकरणामध्ये सरकारचे 530 कोटी रुपये इतकं नुकसान केलं आणि मद्य निर्मात्यांकडून 100 कोटी रुपये आम आदमी पक्षाच्या विविध निवडणुकांसाठी वापरले गेले असा आरोप केला. या आरोपाच्या पृष्ठार्थ काही पुरावे द्यावेत असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तेव्हा वाटलं नसतानाही ईडीने आणि सीबीआयने मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं आणि त्या दोघांनाही तुरुंगात डांबलं. जवळपास वर्षभराच्या कालावधीसाठी ते अटक असताना दिल्लीची निवडणूक झाली आणि याच प्रचाराचा भाग म्हणून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला जोरात झटका बसला आणि तो पक्ष पूर्णपणे पराभूत झाला.